नमस्कार. चला तर मग आज आपण बनवूयात सुरमईचे कालवण. त्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊयात. 1 तासभर धणे आणि सुकी मिरची भिजवून घेतली आहे. ती आपण थोडी वाटून घेऊयात. धणे आणि मिरची थोडी वाटून झाली की त्यामध्ये ओले खोबरे, अर्धा कांदा, 4-5 लसूण आणि अर्धा टोमॅटो घालून बारीक वाटण करून घेऊयात. एका बाजूला सुरमईला आपण गूळ, हळद आणि तिखट लावून 1 तासभर मॅरिनेशनसाठी ठेवले होते. कमीत कमी 15 ते 20 मिनटं तुम्ही सुरमईला मॅरिनेशन करून ठेवू शकता. इथे आपले कालवणाचे बारीक वाटण तयार झाले आहे. एका टोपामध्ये तेल गरम करून घेऊयात. तेल गरम झाले की त्यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्या, अर्धा टोमॅटो आणि थोडी हळद घालून तेलावर परतवून घेऊया. मग त्यामध्ये आपण वाटण घालून घेऊयात. वाटण 2 मिनटं तेलावर छान परतवून घेऊयात. वाटणाला 2 ते 3 मिनटामध्ये तेल सुटले की त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊयात. 4 ते 5 कोकम, मॅरिनेट केलेली सुरमई आणि चवीपुरते मीठ घालून 5 ते 7 मिनटं उकळी आणूयात. वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊ. 5 ते 7 मिनटं उकळी आली की आपले सुरमईचे कालवण तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.